आव्हानाप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये एकाच वेळेस 10 ते 11 असा 1 तासाचा कार्यक्रम आपण स्वच्छतेचा आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सर्वांनी स्वइच्छेने सहभागी व्हावं असं माननीय पंतप्रधान यांनी आवाहन केलं होतं। त्यानुसार आजचा हा कार्यक्रम आपल्या विद्यापीठात आपण या ठिकाणी आयोजित केला आहे। या स्वच्छतेच्या कार्यक्रमासाठी आपल्याला आपलं जे दुलाजी नाना कृषी महाविद्यालय मराठा विद्याप्रसारक समाजाचे त्याचे विद्यार्थी शिक्षक त्यांचे प्राचार्य या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे। नमस्कार। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारताचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम पूर्ण भारतभर अभियान हे जे अभियान हे राबवलं जात आहे। या अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी 1 तारीख 1 घंटा या अभियानांतर्गत भारतातील सगळ्याच परिसरामध्ये स्वच्छता मोहीम ही राबवायची आहे। या अनुषंगाने आपल्याला प्राप्त निर्देशाप्रमाणे आपणही आपल्या परिसरामधील सगळ्या बाजूंचे बिल्डिंगांचे वगैरे परिसरांचे आपण स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील, प्लॅस्टिक कचरा असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, कागदपत्र असतील, ते सगळे आपल्याला या ठिकाणी परिसरातून गोळा करून एका ठिकाणी संकलित करावायचं आहे। आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद पाटील सर। यानंतर मी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य माननीय जयदीप निकम सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे। आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले विद्यापीठाचे कुलसचिव भट्टूप्रसाद पाटील, NSSचे कोऑर्डिनेटर दयाराम पवार आणि डॉक्टर राजेंद्र वाघ, कैलास मोरेजी आणि NDMEPच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमधील आलेले सगळे विद्यार्थी, त्यांचे प्राध्यापक, माझ्या विद्यापीठातील सगळे प्राध्यापक आणि सगळे माझे कर्मचारी बंधू भगिनींनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की महात्मा गांधीजींचं एक अतिशय महत्त्वाचं पहिलं वाक्य होतं की कौन सी भी नई तालीम सफाई से शुरू होती है। महात्मा गांधीजींनी आयुष्यभर सफाईला महत्त्व दिलं, स्वच्छतेला महत्त्व दिलं। त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी 2014 पासून स्वच्छ भारत या अभियानाला सुरुवात केली होती आणि या अभियानांतर्गत 1 ऑक्टोबर रोजी 1 तास आणि साधारणतः वर्षातले 100 तास प्रत्येकाने देशाच्या स्वच्छतेसाठी द्यायचे, अशा प्रकारचं अभियान हे आपण राबवण्यात आलं होतं। या अभियानांतर्गत आज संपूर्ण देशभर 10 वाजेपासून 11 वाजेपर्यंत लोक स्वच्छता करणार आहेत भारतभर, आणि त्याला जेवढा जास्त त्यांच्याकडे वेळ असेल त्यांच्या असणाऱ्या आस्थापना, त्यांची कार्यालय, ज्या विभागामध्ये विद्यार्थी काम करतात त्या शाळा, संपूर्ण ठिकाणी आज स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। त्या अंतर्गत आपण सगळे इथं गोळा झालो। या विद्यापीठाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून विद्यापीठाचा कॅम्पस आपण प्रथमतः स्वच्छ करणार आहोत आणि विद्यार्थ्यांचा जो हा सहभाग आहे यांच्यामार्फत आपण गोवर्धन गावाच्यामध्ये पण 1 तास स्वच्छतेचा आपण कार्यक्रम करणार आहोत। तर आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आपल्या अत्यंत अमूल्य वेळ देऊन आपण सगळे आलेले आहेत। तर या अभियानास आपण सगळे सुरुवात करू आणि सगळ्यांना पुन्हा आपल्याला या स्वच्छता पंधरवाड्याच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। आभारी आहे। नमस्कार। आता आपण स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाची जी आपल्याला शपथेचा फॉर्मॅट पाठवलेला आहे त्यानुसार आपण शपथ घेऊया। मी बोलतो, आपल्या माझ्या मागे आपण सर्वांनी बोलावे। सुरुवात करतो। महात्मा गांधी ने जिस भारत का सपना देखा था, महात्मा गांधी ने जिस भारत का सपना देखा था, उसमें सिर्फ राजनीतिक आज़ादी नहीं थी, उसमें सिर्फ राजनीतिक आज़ादी नहीं थी, बल्कि एक स्वच्छ एवं विकसित देश की कल्पना भी थी। देश की कल्पना भी थी। महात्मा गांधी ने गुलामी की जंजीरों को तोड़कर, महात्मा गांधी ने गुलामी की जंजीरों को तोड़कर माँ भारती को आज़ाद कराया। माँ भारती को आज़ाद कराया। अब हमारा कर्तव्य है कि गंदगी को दूर करके भारत माता की सेवा करे। मैं शपथ लेता हूँ कि मैं स्वयं स्वच्छता के प्रति सजग रहूँगा और उसके लिए समय दूंगा। हर वर्ष 100 घंटे यानी
हर सप्ताह 2 घंटे श्रमदान करके हर सप्ताह 2 घंटे श्रमदान करके स्वच्छता के इस संकल्प को स्वच्छता के इस संकल्प को चरितार्थ करूँगा। चरितार्थ करूँगा। मैं न गंदगी करूँगा, मैं न गंदगी करूँगा, किसी और को करने ना दूंगा। न किसी को और करने दूंगा। सबसे पहले मैं स्वयं से, सबसे पहले मैं स्वयं से, मेरे परिवार से, मेरे परिवार से, मेरे मोहल्ले से, मेरे मोहल्ले से, मेरे गांव से मेरे गांव से एवं मेरे कार्यस्थल से शुरुआत करूंगा। एवं मेरे कार्यस्थल से शुरुआत करूंगा। मैं यह मानता हूँ कि मैं यह मानता हूँ कि दुनिया के जो भी देश स्वच्छ दिखते हैं, स्वच्छ दिखते हैं, उसका कारण यह है कि उसका कारण यह है कि वहाँ के नागरिक गंदगी नहीं करते और न ही करने देते हैं। और न ही होने देते हैं। इस विचार के साथ मैं गांव और गली गली स्वच्छ भारत मिशन का प्रचार करूंगा। स्वच्छ भारत मिशन का प्रचार करूंगा। मैं आज जो शपथ ले रहा हूँ वह अन्य 100 व्यक्तियों से भी करवाऊंगा। वे भी मेरी तरह स्वच्छता के लिए 100 घंटे दे। इसके लिए प्रयास करूंगा। मुझे मालूम है कि स्वच्छता की तरफ बढ़ाया गया मेरा एक कदम पूरे भारत देश को स्वच्छ बनाने में मदद करेगा। जय हिंद। भारत माता की जय। वंदे मातरम।
आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आवाहन केल्याप्रमाणे पूर्ण देशभर स्वच्छता मोहीम आपण सर्व देशभर उत्साहाने घेत आहोत. आमच्याकडे गोवर्धन ग्रामपंचायतीच्या वतीनं तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीनं त्यांचे काही विद्यार्थी काही कर्मचारी आमचे सर्व गोवर्धन ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच आजी माजी सदस्य सरपंच सर्व या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी या स्वच्छते मोहिमेमध्ये सर्वांनी भाग घेतला आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. याच्या माध्यमातून आपणच आपल्या गावाची किंवा आपल्या घराची स्वच्छता ठेवली तर निश्चितच आपला देश पुढे जाईल असा संदेश याच्यातून जातो असं मी या ठिकाणी आणि ज्यांनी कोणी याच्यात भाग घेतला नसेल त्यांनी या मोहिमेमध्ये भाग घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. या ठिकाणी गोवर्धन ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियान हा कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमाला गोवर्धनचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व प्रतिष्ठित नागरिक, अंगणवाडीच्या महिला आणि आपण सर्वांनी सहभाग घेतला. दुलाजी नाना पाटील कृषी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने हा संयुक्त कार्यक्रम आपण गोवर्धन ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला या ठिकाणी विद्यापीठाचे कुलसचिव माननीय भटूप्रसाद पाटील सर, जाधव बाबा, बाळासाहेब लांबे, गोविंद डंबाळे सरपंच, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य जयदीप निकम सर, आपल्या विद्यापीठाचे PRO श्री महेंद्र बनसोडे या ठिकाणी उपस्थित होते. देश स्वच्छ आणि नीटनेटका ठेवून भारत मातेची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. स्वच्छतेसाठी मी कटिबद्ध राहील. त्यासाठी मी माझा वेळ देईल. मी स्वतः घाण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. स्वच्छतेसाठी मी वर्षभरात 100 तास म्हणजेच दर आठवड्याला 2 तास देईल. जय हिंद जय भारत.